शिर्डीमध्ये दहीहंडीच्या दिवशी आम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटले दीपक बँड आणि रॉकस्टार बँड, आणि दोघांनी शिर्डीमध्ये इतका बेकार धिंगाणा केला ना, चला तुम्हाला पुढे दाखवतो. तर गायविषय पब्लिक मी लॉगर आहे म्हणजे आदित्य खामकर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिर्डीमध्ये दहीहंडी कशी साजरी केली जाते, आणि त्याच्यासोबतच महाराष्ट्रातले दोन खतरनाक आणि क्वालिटी बँड. शिर्डीमध्ये एवढं लांबून ना आम्ही खास दहीहंडी आणि बँड पाहायला आलो होतो, कारण आज आम्हाला सूत्रांकडून कळलं होतं की रॉकस्टार बँड आणि दीपक बँड गलंजी येणार आहे. आम्हाला असं कळायला आम्ही डायरेक्ट 0 मिनिटात येऊन शिर्डीमध्ये प्रकट झालो, आणि इथे आल्या ना आमच्या समोर लगे रॉकस्टार बँड चालू होता. या बँडची कॉफी आणि नाद दोन्ही पण नाही करायचा, कारण इतका क्वालिटी वाजत होता ना. आणि जर तुम्हाला याच्यावर संपूर्ण व्हिडिओ लागत असेल तर आपल्या युट्यूब चॅनल आपण मोठा ब्लॉग अपलोड केला आहे, तेवढा जाऊन बघा. आणि तुमच्या गावात दहीहंडी साजरी केली का नाही आणि कोणत्या गावात केली तेवढं पण कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या इकडे जसं 1 आणि 2 दहीहंड्या राहतात तसं इथं डायरेक्ट गल्ली 4-5 दहीहंड्या राहतात. एवढं बघितल्यानंतर आपल्याला जायचं दीपक बँडकडे, पण म्हणलं आधी एवढी दहीहंडी बघून जाऊ. दहीहंडी पडायला वेळ लागणार होता, मग आपल्याला दीपक बँड गलंजी दिसला समोरच. आता दीपक बँडचा पण तेवढा आवाज ऐकून जा. आणि तेवढा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो पण करून जा.